नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप टेस्टी, मस्त आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतोय. तर यासाठी इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि यानंतर ही आपल्याला भिजत घालायची आहे. तर इथे मी 1 तास आधी ही डाळ भिजत घातली होती पाण्यामध्ये. 1 तासामध्ये डाळ छान अशी भिजली जाते. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. डाळीतलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. सगळी डाळ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे. तर इथे मी हिरवी मिरची चिरून घेतले, आलं सुद्धा बारीक करून घेतलंय. हे आता आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया. तर ही डाळ मी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा इथे मी यामध्ये काढून घेतलंय. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. तर ज्या कपाने आपण डाळ मोजली होती त्याच कपाने मोजून इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ यामध्ये घातलंय. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. चिमूटभर हिंग घालायचं. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं. आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली. त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. 1 चमचा कसुरी मेथी घातली. यानंतर अर्धा अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. आपण जे मसाले घातले ते त्याबरोबर डाळीचं वाटण आणि पीठ सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी पाणी घालत नाहीये. जे डाळीमध्ये मॉइश्चर होतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण इथे मला पाण्याची अजिबात गरज पडणार नाही. जर सैलसर वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ आणखी घातलं तरी चालेल. तर इथे पहा, हे मी मळून घेतलंय आणि इथे मला अजिबात पाणी लागलं नाही. डाळीच्या मिश्रणामध्येच 1.5 कप गव्हाचं पीठ मी भिजवून घेतलं. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा हे मळून घ्यायचं. तर असं थोडंसं सॉफ्ट असं हे पीठ तयार झालंय. आता याचे आपण पराठे बनवणार आहोत. तर इथे मी यातला एक गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता हा पराठा आपण लाटून घेऊया. तर इथे मी आज पराठा बनवते, पण याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. पुऱ्यासुद्धा खूपच छान होतात. तुम्हाला जर तेल चालत असेल तर तुम्ही पुऱ्या बनवू शकता आणि जर कमी तेलाचा नाश्ता हवा असेल तर तुम्ही असे पराठे बनवा. तर इथे मी पराठा लाटून तयार केलाय. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घेतलाय पहा. आता हा तुम्ही असाच भाजू शकता, पण सगळे पराठे एका आकाराचे होण्यासाठी इथे मी अशा एका झाकणाने पराठा कट करून घेते, म्हणजे सगळे एकसारखे राऊंड पराठे होतील. तर इथे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचंय. पराठा हा लाटून तयार झालाय. आता आपण हा भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलाय. यावरती पराठा घालायचा. सुरुवातीला मी तेल, तूप असं काहीच घातलेलं नाहीये. एका बाजूने भाजून झाल्यानंतर पराठा उलटून घेते. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेते. असा तेल न घालता दोन्ही बाजूने पराठा आधी मी भाजून घेते आणि नंतर यावरती तेल घालायचं. इथे मी तूप घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल, बटर किंवा तूप इथे घालू शकता. तेव्हापासून मला एक्सपिरियन्स. दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा इथे भाजून तयार झालाय. काढून घेऊया. सकाळी जर नाश्ता बनवायला घाई असेल तर तुम्ही रात्री हे पीठ मळून ठेवू शकता आणि सकाळी घाईच्या वेळेस अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे. असा रोल करून तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांच्या देऊ शकता.
टोमॅटो केचप बरोबर, दह्याबरोबर हा पराठा खूपच छान लागतो. तर एकदा तरी असा हा पौष्टिक पराठा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.